नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. नवीन वर्षाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लठ्ठपणा आणि संयुक्त उपचार. नवीन उमेद, नवीन आशा, नवीन उत्साह, नवा संकल्प घेऊन येतो नवीन वर्ष. या नवीन वर्षाचा नवीन संकल्प हा स्वास्थ्याचा असला पाहिजे, हे मात्र हमखास. आणि या स्वास्थ्यामध्ये, या आरोग्यामध्ये बाधा आणतं ते म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा ह्याच्यामुळे कोणत्या आरोग्य तक्रारी होऊ शकतात आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीद्वारे आपण कशी चिकित्सा करू शकतो, याविषयीचा आजचा कार्यक्रम आहे. या विषयावर अर्थात आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. 2015 साली हॉलंड येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला होता. दर्शको, लठ्ठपणा आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आजचा कार्यक्रम जरी ध्वनिचित्र मुद्रित असला तरीही ईमेलद्वारे आमच्याकडे आलेल्या प्रश्नांची आम्ही जरूर दखल घेऊ आणि त्यांचा आमच्या कार्यक्रमात समावेश करू. आज आमचे दूरध्वनी क्रमांक जरी आम्ही दाखवणार नसलो तरीही आजच्या आमच्या तज्ञांशी म्हणजेच डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी जरूर दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचा उत्साह आहे आणि एक अतिशय आरोग्यपूर्ण ह्या वर्षी जगायचं, म्हणूनच आज आपण हा विषय सुद्धा ठेवलेला आहे, लठ्ठपणा. पण नेमका लठ्ठपणा म्हणजे काय सर? त्याची एक व्याख्या करता येईल आपल्याला की आता समजा आपण जे काही अन्न खातो ते समजा आपल्याला ऊर्जा लागते आणि ती वापरली जाते, आपण काम करतो. पण समजा आपण अतिरिक्त अन्न खाल्लं आणि किंवा आपण खाल्लेली ऊर्जा वापरलीच गेली नाही, तर जी काही ऊर्जा साठवलेली असते ही प्रमाणाबाहेर वाढते. मग जर शरीरात चरबीच्या स्वरूपात जी ऊर्जा आहे ती जर प्रमाणाबाहेर वाढली किंवा चरबी प्रमाणाबाहेर वाढली, त्यामुळे वजन प्रमाणाबाहेर वाढलं, तर आपण म्हणू शकतो की लठ्ठपणा. आणि लठ्ठपणाची म्हणजे ही एक स्थूल मानाने व्याख्या झाली, पण लठ्ठपणाबद्दल अजून बरंच काही सांगता येईल, ते आपण बोलूच, म्हणजे उदाहरणे येईलच. पण आपण का हा विषय घेतला? कारण जगभरामध्ये एक प्रकारचं पॅन्डेमिक, ज्याला आम्ही म्हणतो पॅन्डेमिक, याचा अर्थ संपूर्ण जगात आलेली साथ, म्हणजे एक साथ आली रोगाची की संपूर्ण जगभर जर पसरली त्याला आम्ही पॅन्डेमिक म्हणतो. ओबेसिटीचं किंवा लठ्ठपणाचं आता पॅन्डेमिक आलेलं आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये तर म्हणतात की जवळजवळ 3रा माणूस लठ्ठ आहे आणि युरोपामध्ये सुद्धा ते प्रमाण वाढत चाललंय. आणि आश्चर्य म्हणजे आपला देश गरीब देश असं म्हणत होते काल परवापर्यंत, पण आज भारतामधली परिस्थिती बघ. भारतामधली परिस्थितीची स्लाइड बघायची आहे. भारतामध्ये प्रौढांमध्ये, पुरुषांमध्ये 12% लोक आता लठ्ठ झाले. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये जवळजवळ 16%. म्हणजे याचा विचार कर, आणि जागतिक क्रमवारी काय आहे ती बघ दिसते बाजूला. आता महाराष्ट्रामध्ये काय? महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाण आहे. म्हणजे भारतामध्ये एकूण गरिबी असेल, महाराष्ट्र तुला माहितीये की आपण नंबर 1 श्रीमंत राष्ट्र आपल्या भारतामधलं मानलं जातं मुंबईमुळे. मुंबई, पुणे, नाशिक या गोल्डन ट्रायंगलमुळे. पण त्याच्यामुळे लठ्ठपणा किती वाढलाय. पुरुषांमध्ये 15.9% किंवा 15.9 आणि स्त्रियांमध्ये 18.1. म्हणजे भारतापेक्षा महाराष्ट्रामध्ये सुद्धा लठ्ठपणा जास्त आहे. म्हणजे हा जवळजवळ आपण महाराष्ट्र अमेरिकेशी कॉम्पिटिशन करतो लठ्ठपणामध्ये. म्हणजे हा इतका भयंकर प्रमाणात रोग हा पसरत चाललेला आहे. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलणं फार महत्वाचं आहे. सर, पण तुम्ही जसं म्हणालात की हे पॅन्डेमिक झालेलं आहे आणि लठ्ठपणा, पण नेमकी लठ्ठपणाची व्याख्या जी तुम्ही सांगितली त्याचं मोजमाप कुठच्या प्रमाणात करायचं असतं? हे फार महत्वाचा प्रश्न तू विचारलास. तर लठ्ठपणा मोजण्यासाठी BMI किंवा बॉडी मास इंडेक्स म्हणून हा एक धरला जातो.
त्यात काय होतं, आपलं वजन किलोग्रॅम मध्ये मोजायचं आणि हाईट आपली मीटर्स मध्ये, आणि त्याचा वर्ग करायचा. आणि त्याला भागायचं, त्या वर्गाने भागायचं आपल्या वजनाला. तर ते झाल्यानंतर जे उत्तर येतंय ना, ते खाली उत्तर लिहिलंय. तर आशियातल्या लोकांसाठी आपण खाली उत्तर लिहिलंय की 18.5 उत्तर येत असेल तर तो कुपोषित माणूस आहे, म्हणजे त्याला गरज आहे वजन वाढवण्याची. 18.5 ते 22.9 असेल तर निरोगी आहे. 23 ते 27.4 आला असेल तर मध्यम धोका आहे, आणि 27.5 त्यापेक्षा अधिक असेल तर अधिक धोका आहे. म्हणजे लठ्ठपणा हा म्हणजे पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेला आहे या माणसामध्ये, असं सांगतो. या व्यतिरिक्त अजून एक मोजमाप आहे, त्याला आपण वेस्ट सर्कमस्टन्सेस किंवा सर्कम्फरन्स किंवा कमरेचा घेर असं म्हणतो. तर आंतरराष्ट्रीय ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे 78 सेंटीमीटर पेक्षा तो जास्त नसला पाहिजे. भारतामध्ये आपण तो 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसला पाहिजे, आणि स्त्रियांमध्ये तो 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसला. आपण भारताच बहु इकडे. आणि कंबर नितंब गुणोत्तर, एक वेस्ट हिप रेशो सांगितलं, तो स्त्रियांमध्ये 0.8 पेक्षा कमी असला पाहिजे, किंवा पुरुषांमध्ये 1 पेक्षा तो कमी असला पाहिजे. सर, आपला कार्यक्रम जरी ध्वनिचित्र मुद्रित असला तरी आपल्याला कार्यक्रमातला पहिला ईमेलद्वारे प्रश्न आलेला आहे. पहिला ईमेलद्वारे प्रश्न विचारलेला आहे शैलेश यांनी अकोल्यावरून. सर, ते असं म्हणतात की मला थायरॉइड आहे, वजन सतत वाढत राहतंय आणि लवकर कमी होत नाहीये. माझा आता थायरॉइड नॉर्मल आहे कारण मी औषध घेतोय, तर ह्यावर काही उपाय असू शकतो का? आणि सर, ह्याला धरून मला सुद्धा उपप्रश्न विचारायचे की अनेक वेळेला अनेक स्त्रिया सुद्धा बोलतात, म्हणजे हा पुरुषाचा प्रश्न आहे तरी अनेक स्त्रियांना सुद्धा थायरॉइडचे, त्यांना फक्त माहिती असते की मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, विशेष काही त्यांना माहिती नसतं. मग ह्याच्याविषयी औषध घ्यावं की न घ्यावं ह्याविषयी संभ्रम असतो, काय सांगाल? पहिली गोष्ट, थायरॉइड आहे याचा अर्थ काय? हायपोथायरॉइडिझम. याचा अर्थ की थायरॉइड ग्रंथी थायरॉक्झिन नावाचं एक संप्रेरक स्रवत असते, आणि त्या संप्रेरकाचं कार्य काय आहे? चयापचय क्रिया नियंत्रित करणे. चयापचय क्रिया नियंत्रित करणे म्हणजे तो जो आपला बेसिक मेटाबॉलिक रेट असं आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यात सातत्याने ऊर्जा वापरली जाते आपल्या शरीरातली. जी काय आपण खातो ती ऊर्जा आपण वापरत असतो, आणि ती बोलताना, चालताना, खाता किंवा इव्हन झोपलो जरी आपण तरी ऊर्जा वापरली जाते श्वसनासाठी. आतले जे काही काम चालू असतं आपलं, ते सगळ्यासाठी ऊर्जा वापरली जाते. आता ही ऊर्जा वापरण्याचं जे प्रमाण आहे त्याला आपण बेसिक मेटाबॉलिक रेट म्हणतो. तर हा बीएमआर नियंत्रित करणे हे थायरॉक्झिनचं काम. आता थायरॉक्झिन कमी स्रावला तर तो बीएमआर कमी होणार, आणि बीएमआर कमी झाला की ऊर्जा वापरली जाणार नाही, जास्त प्रमाणात वापरली जाणार नाही, तर ते चरबीच्या स्वरूपात साठणार, आणि त्याच्यामुळे वजन वाढतं. म्हणजे दोन व्यक्ती आहेत, दोघंही समान आहार घेतात, पण ज्याचा बीएमआर चांगला आहे तो त्याचं वजन जास्त वाढत नाही, पण ज्याचा बीएमआर कमी आहे, विशेष करून थायरॉइड वगैरेचा त्रास आहे, त्याचा बीएमआर कमी असल्यामुळे त्याचं वजन वाढत राहतं. हायपर थायरॉइडिझम मध्ये तेच, जेव्हा थायरॉक्सिन जास्त प्रमाणात होतं तेव्हा वजन कमी होतं माणसाचं. तर हेच उलट आपण आहे घेऊया की ह्याला हायपोथायरॉइडिझम असण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये थायरॉक्सिन बाहेरनं सप्लाय करणं हा एक उपाय, हा उपाय नाही. हा आपण फक्त सप्लाय करतोय आणि ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो की त्याचं प्रमाण व्यवस्थित राहावं शरीरामध्ये, किंवा TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचं प्रमाण वाढू नये या दृष्टीने पाहतो. पण ह्या काय संपूर्ण उपाय नाहीये. आपल्याला पाहायला लागेल की थायरॉक्सिन पहिला स्रवेल कसा जास्त प्रमाणात, म्हणजे नॉर्मल प्रमाणात स्रवेल कसा. तर ह्याच्यासाठी आपल्याला ॲक्युपंक्चर, नस्य आणि योगातली काही आसनं आहेत, जालंधर बंद, जिव्हा बंद, सिंहमुद्रा, अशी काही त्या योगामध्ये आहे. हे सगळं कॉम्बिनेशन करावं लागतं, आणि हे कॉम्बिनेशन काही महिने केले तर थायरॉक्सिनची लेवल नॉर्मलला येते. आणि त्याच्यानंतर सातत्याने काही औषधं, आयुर्वेदामध्ये काही तीक्ष्ण औषधी आहेत, ती घेतली आणि एक 2-3 वर्ष समजा आपण घेत राहिलं तर थायरॉइड पूर्णपणे जाऊ शकतो. आणि त्यामुळे जो आलेला लठ्ठपणा आहे किंवा वजन सहज कमी होत नाहीये ते सुद्धा निश्चित कमी होऊ शकतं. लठ्ठपणा म्हणजे काय हे तर आपण बघितलं. लठ्ठपणाचे प्रकार काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, आणि स्थौल्याचा म्हणजे लठ्ठपणाचे दुष्परिणाम शरीरावर काय होतात हे आपल्याला आता बघायचं आहे. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
नवीन वर्षामध्ये जर काही आपण संकल्प करणार असू तर त्याच्याबरोबर आरोग्याचा जो संकल्प आहे त्यामध्ये 35 वर्षांच्या पेक्षा जास्त पुरुष आणि स्त्रियांनी वर्षातून एकदा तरी रक्त तपासणी करणं फार आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट, फास्टिंग ब्लड शुगर, लिपिड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल आणि थायरॉइड ह्या गोष्टींचा जर समावेश केला तर पूर्ण येणारं वर्ष आपण आरोग्यपूर्ण नक्कीच काढू शकतो. ह्यामध्ये विशेष करून जर घरामध्ये मधुमेह आणि हृदयरोगाची कौटुंबिक इतिहास असेल तर त्यांनी ही काळजी विशेष घेतली पाहिजे. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण लठ्ठपणाची व्याख्या समजावून सांगितली, लठ्ठपणा नेमकं त्याची भारतातील सध्या परिस्थिती सांगितली. ह्या लठ्ठपणाचे काही प्रकार असतात का? त्याच्याबद्दल बोलतोच, पण आणखीन एक सोप्यात सोपा मार्ग सांगतो की तुम्ही लठ्ठ आहात की नाही तुमच्या उंचीप्रमाणे. जर सेंटीमीटर मध्ये तुमची उंची 150 सेंटीमीटर असेल म्हणजे 5 फूट, तर सरळ त्यातनं 100 वजा करायचे, उरले किती 50, तेवढं किलोमध्ये तुमचं वजन पाहिजे. म्हणजे तसंच 165 सेंटीमीटर असेल तर 65 किलो पाहिजे. इतकं सोपं आहे, एकदम सोपं. म्हणजे तुमच्या सेंटीमीटर मध्ये उंची आणि वजा 100 ते किलो मध्ये. अगदी छान. तर स्थूलत्वाचे 2 प्रकार आहेत. काही काय अशी गरगरीत वाटोळी गोल असतात, जसं तो मिस्टर हार्डी होता ना, जाड्या रड्याचं पिक्चर होते ना, लॉरेन हार्डी, त्यापैकी तो हार्डी जसा दिसायचा त्याला आपण गले लठ्ठपणा, संपूर्ण गोल, ऍपल किंवा अँड्रॉइड ओबेसिटी असं म्हणतो. ह्याच्यामध्ये भोपळ्यासारखं पोटाच्या भोवती चरबीचं प्रमाण जास्त असतं आणि त्यांना हृदयरोग, मधुमेह वगैरे होण्याची शक्यता जास्त. आणि दुसरी गायनॉइड म्हणजे बायकांमध्ये असणारी ओबेसिटी. त्यांचं कधी कधी काय असतं, चेहऱ्यावर दिसत नाही ओबेसिटी तेवढी, आणि त्याचप्रमाणे मात्र पोटावर, मांड्यांवर आणि नितंबांवर पुष्कळ चरबी जमते आणि त्यामुळे ते पिअर शेप्ड असे दिसतात. तर त्यांना आपण गायनॉइड ओबेसिटी म्हणतो. म्हणजे हे 2 प्रकारच्या ओबेसिटी साधारण दिसतात समाजामध्ये. आणि अतिशय बघायला पण तुम्ही व्यवस्थित क्लासिफिकेशन केलं, कारण अशाच 2 प्रकारचे आपल्याला लठ्ठ व्यक्ती दिसत असतात. अनेक वेळेला लठ्ठपणामुळे पाळीच्या समस्या सुद्धा असतात. तशाच प्रकारचा एक प्रश्न आपल्याला ईमेलद्वारे आलेला आहे. विद्या प्रश्न विचारतायत कोल्हापूरवरून. ते असं विचारतायत की त्यांची पाळी थांबली आहे आणि ते पाळी थांबल्यानंतर सतत वजन वाढत राहतंय. ही काय समस्या असू शकते सर? आता हा पण आपण मगाशी थायरॉक्सिन बद्दल बोललो, आता इस्ट्रोजन बद्दल बोललो. अच्छा. तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे 2 हार्मोन्स आहेत की ज्याच्या व्यवस्थित जेव्हा असतात तेव्हा आपल्याला म्हणजे स्त्रियांना पाळी व्यवस्थित येते, आणि जेव्हा मेनोपॉज जवळ येतं किंवा रजोनिवृत्ती जवळ यायला लागते तेव्हा इस्ट्रोजनचं आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. जसजसं कमी व्हायला लागतं तसं तर चयापचयावर पण त्याचा इफेक्ट होतो आणि चयापचय क्रिया पण कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे बेसल मेटाबॉलिक रेट कमी होतो. आणि जे काही आपण खातो म्हणजे नॉर्मल खात असतील बायका तरी पण मेनोपॉज जवळ आला की चरबी वाढायला लागते आणि आपोआपच वजन वाढायला लागतं. त्याच्यामुळे ही समस्या बरोबर आहे त्यांची की त्या सर्वच ज्या मेनोपॉझल बायका जवळजवळ 90% त्यांचं वजन थोड्या तरी का प्रमाणात मेनोपॉज नंतर वाढतच वाढतं. मग आता ह्याला उपाय काय? मी त्या काळामध्ये लोकांना पूर्ण पंचकर्म करण्याचा सल्ला देतो. काही दिवस ॲक्युपंक्चर करून इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन लेवल सडन ड्रॉप होणार नाही हे आपण पाहू शकतो. योगासन, प्राणायाम करू शकतो. त्याच्यामुळे देखील हार्मोनची लेवल तेवढ्या प्रमाणात राहते. आणि ऑफकोर्स जे लठ्ठपणावर जर वजन अतिरिक्त वाढलं असेल तर मात्र मग आपले जे लठ्ठपणाचे उपाय आहेत, लेखन, बस्ती, उद्वर्तन आणि काही औषधं आणि चालण्याचा व्यायाम, असं सगळं करावं लागेल. मग ते केल्यानंतर मात्र त्यांना निश्चित वजन कमी होईल. सर, आता आपण 2 समस्या बघितल्या की थायरॉइडच्या समस्येमुळे सुद्धा वजन वाढलेलं आहे, मेनोपॉज जेव्हा येतो स्त्रीचा त्याच्यानंतर सुद्धा वजन वाढत राहतं. लठ्ठपणाची नेमकी कारणं काय असू शकतात? लठ्ठपणाची कारणं अशी भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात आपण लठ्ठपणाची कारणं कोणती आहेत याविषयी आपण माहिती घेऊया. नेमका थायरॉइड आणि मेनोपॉज ह्याच्यामुळेच वजन वाढतं, अति खाल्ल्यामुळेच वजन वाढतं का, बघूया आपण. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. आता हे खूप मोठा विषय झाला की आपण काय खातो. हे फार हल्ली जीवनशैली बदलत चालली खाण्याबद्दल. म्हणजे आपण मैदायुक्त पदार्थ, चॉकलेट्स, पिझ्झा हा प्रकारच नव्हता. म्हणजे हल्ली मला आश्चर्य वाटतं की दिवाळीत सुद्धा आपण चॉकलेट्स भेट द्यायला लागलोय.
म्हणजे जे हेल्दी खाद्य प्रकार आहेत त्याच्याऐवजी आपण हे अनारोग्यपूर्ण गोष्टी म्हणजे केक्स, पॅस्ट्रीज, चॉकलेट्स आणि पिझ्झा, बर्गर अशा गोष्टी खायला लागलो आणि त्या लवकर पचत नाहीत. त्याच्यामुळे कसं होतं की पटकन त्याचं चरबीत रूपांतर होतं. त्याच्यामुळे हा आहाराच्या चुकीच्या सवयी, अवेळी खाणे हा एक भाग झाला, किंवा एका वेळी खूप जास्त खाणे हा पण तिसरा भाग झाला. रात्री बेरात्री उठून खाणे, किंवा हल्ली मुंबईकर म्हणजे काय, रात्री 11 वाजता ते टीव्ही सिरियल बघत जेवत असतात. त्यांचं जेवण आणि 12-1 वाजता झोपून जातात, किंवा जेवल्या जेवल्या लगेच ताणून देतात. बरोबर. अशा या सवयी ज्या आहेत ना, ह्या लठ्ठपणास कार्यरत. आता चुकीची दिनचर्या त्याच्यामध्ये सेकंड मी जसं बोललो की उशिरा उठणे, उशिरापर्यंत जागे राहणे आणि उशिरा खाणे. काही काही जणांना मध्यरात्री उठून पण खाण्याची सवय असते. तर हा जो भाग आहे. त्याच्यानंतर अतिरिक्त मद्यपान, म्हणजे काही लोकांना बियर बेली म्हणतात ना, की बियर जास्त प्यायली तरी पोट सुटतं, किंवा अल्कोहोल कसा एम्प्टी कॅलरीज आहे. अच्छा. म्हणजे ते अल्कोहोल प्यायलं की आपल्याला एनर्जी मिळते. त्याच्यामुळे होतं काय की बरोबर जे चाकणं किंवा काय असं म्हणतात किंवा त्याच्यानंतर जे काही खाल्लं जातं त्याचं सगळ्याचं चरबीत रूपांतर होतं. ओके. त्याच्यामुळे अल्कोहोल हा नक्कीच कारणी. आणि म्हणजे माफक प्रमाणात जे अल्कोहोल घेतात त्यांना जाडेपणाचे हे होत, आणि अतिरिक्त प्रमाणात जे घेतात ते मग खातच नाहीत. त्यांचं मग व्यसनाधीनतामध्ये रूपांतर. पण थोड्या प्रमाणात जर अल्कोहोल रेग्युलर घेत असतील तर जाडेपणा होणारच. त्याच्यानंतर जनुकीय बदल, म्हणजे काही जेनेटिक, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये घराण्यातच लठ्ठपणा असेल, बरोबर, तर मात्र आपल्याला लठ्ठपणा असणंही शक्य. जसं थायरॉइड आहे, आईला असेल तर मुलीला होणंही शक्य. बरोबर. तर तसंच लठ्ठपणा अनुवंशिक असतो, त्याच्यामध्ये काही आजार आहेत कुशिंग सिंड्रोम सारखे, की जसा थायरॉइडचा आजार आहे तसाच तो आजार आहे की ज्याच्यामध्ये लठ्ठपणा वाढू शकतो. संप्रेरकांच्या बदलाबद्दल आपण आता बोललो. थायरॉइड आहे, पीसीओडी मध्ये इन्सुलिन आहे, किंवा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन बद्दल बोललो, मेनोपॉज. तर या सगळ्या हॉर्मोन्स मुळे आपल्याला दिसतं की लठ्ठपणा वाढू शकतो. बरोबर. सर, एक आपल्याला प्रश्न आलेला आहे ईमेलद्वारे. गिरीश प्रश्न विचारतायत बीडवरून. ते असं विचारतात की ओबेसिटी फर्टिलिटीवर अफेक्ट करते का? म्हणजे अतिलठ्ठपणामुळे आपल्याला गर्भधारणेमध्ये व्यत्यय येऊ शकतो का? आणि ह्यालाच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचे की अनेक वेळेला आजकाल स्त्रियांना पीसीओडीचे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. ह्याविषयी सुद्धा थोडंसं सांगाल का? अतिशय महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला की आपण हार्मोन्स बद्दलच आता बोलत होतो की संप्रेरकात बदल, त्यापैकी हायपर इन्सुलिनेमिया, म्हणजे इन्सुलिन वाढतं म्हणून पीसीओडी नावाचा रोग जो होतो. बरं. तर त्याच्या इन्सुलिन हे मधुमेहाशी संबंधित आहे. म्हणजे पीसीओडीला आपण प्री डायबेटिक कंडिशनच म्हणतो. बरं. अच्छा. आणि पीसीओडी असलेल्या माणसाला किंवा स्त्रीला डायबिटीस होण्याची शक्यता भरपूर असते. किंवा मी तर असं म्हणेन कधी कधी घराण्यात जर डायबिटीस असेल तर पीसीओडी होण्याची शक्यता असते. कळलं की? तर पीसीओडी म्हणजे नेमकं काय? तर ह्या हार्मोन्सच्या बदलामुळे कधी कधी मेल हॉर्मोन्स सुद्धा वाढतात एखाद्या स्त्रीमध्ये, म्हणजे टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढते. मग ह्याची लक्षणं काय दिसतात? त्याच्यात लठ्ठपणा हे सर्वात मोठं एक लक्षण आहे. त्याच्यानंतर त्वचेला काळसरपणा किंवा अंगावर केस येणे, तोंडावर केस येणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी पीसीओडीत घडतात. पण सर्वात मोठा गोष्ट म्हणजे पीसीओडी खूप लांबून सुद्धा त्या मुली ओळखता येतात, कारण त्यांची लक्षणं तशी दिसतात. अच्छा. आणि त्यामुळे वजन वाढणं आणि वजन वाढल्यामुळे पाळीमध्ये फरक पडला, असं विचित्र दुष्टचक्रामध्ये त्या सापडतात. आणि ऑफकोर्स जेव्हा मग पाळीवर दुष्परिणाम होतो तेव्हा आपोआपच फर्टिलिटीवर परिणाम होतो. म्हणजे पाळी जर व्यवस्थित येत नसेल तर आपोआपच मग मूल होणार नाही. आणि म्हणजे ओव्ह्युलेशन न झाल्यामुळे, हॉर्मोन्स व्यवस्थित न स्रवल्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही. आणि ओव्ह्युलेशन जर झालं नाही किंवा स्त्रीबीज निर्मिती जर व्यवस्थित झाली नाही तर फर्टिलिटीवर परिणाम. अच्छा. आणि म्हणून लठ्ठपणा, स्त्री, पीसीओडी
ओबेसिटी आणि फर्टिलिटी ह्याचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. मग सर हा ब्रेक कसा करायचा? हे जे पॅटर्न आहे आपल्याला ब्रेक करायचं आहे. खूप छान प्रश्न विचार. पहिलं म्हणजे पीसीओडी ची जी स्त्री आहे तिला आपण वजन कमी करायला सांगतो आणि वजन कमी करण्यासाठी आपले जे काही खास कर्म आहेत म्हणजे त्यात लेखन बसती आलं, उद्वर्तन आलं, संपूर्ण पंचकर्माची पण काही जणींना गरज वासू शकते की ज्याच्यामुळे डिटॉक्सिफिकेशन होऊन ही जे न काम करणारे ओव्हरीज असतात त्या काम करायला लागतात आणि तो फार महत्वाचा भाग आहे. त्याच्याबरोबर ॲक्युपंक्चर आहे की ज्याच्यामुळे हॉर्मोन्सची लेवल व्यवस्थित व्हायला लागते आणि तसं झाल्यानंतर चयापचय क्रिया वाढते. त्यानंतर आपण त्यांना व्यायाम करायला सांगतो, योगासन प्राणायाम करायला सांगतो. तर योगासन प्राणायामामुळे देखील हॉर्मोन्सची लेवल व्यवस्थित व्हायला मदत होते. तर ही सगळं पीसीओडी हा अत्यंत कॉम्प्लेक्स रोग आहे. त्याचा ॲलोपॅथीमध्ये त्याला अशी डायरेक्ट ट्रीटमेंट नाही आणि अनफॉर्च्युनेटली होतं काय की त्यांना हॉर्मोनल प्रॉब्लेम म्हणून हॉर्मोन्स दिले जातात की पाळी येत नाही तर विड्रॉवल ब्लिडिंगसाठी हॉर्मोन्स दिले जातात आणि पाळी येते असा आपल्याला भास होतो की बाबा पाळी आली, पण त्याच्यामुळे तो रोग तर बरा होत नाही, पण त्या हॉर्मोन्समुळे वजन अजून वाढतं आणि वजन अजून वाढल्यामुळे तो अजून कॉम्प्लिकेटेड होतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ही जी मी काही पद्धत शोधून काढली पीसीओडीला ट्रीट करण्याची तीच पद्धत अनुसरावी, कारण त्याच्यामागे लाखो स्त्रियांचा अनुभव आहे की त्या पीसीओडीतनं बऱ्या झाल्या आणि आपण हे करू शकतो. आणि हे हा विश्वास आपण त्यांना देऊ शकतो की पीसीओडी, लठ्ठपणा, ओबेसिटी, इन्फर्टिलिटी ही जी मला वाटतं की हा जो चौकोन झालाय, साखळी झालेली, ह्याला आपण ब्रेक करून निश्चितच फर्टिलिटी होऊ शकते हा विश्वास आपण दाखवू शकतो. सर आपल्याला पुढचा एक प्रश्न आलेला आहे ईमेलद्वारे. अमेय प्रश्न विचारतायत पुण्यावरून. सर ते असं म्हणतायत की मी कॉर्पोरेटमध्ये काम करतो आणि स्ट्रेस खूप आहे, वजनही वाढलेले आहे आणि जेवणाची वेळा नियमित पाळता येत नाहीयेत, तर काय करावं? असे अनेक मला वाटतं पुणे, मुंबई, नाशिकच्या ठिकाणी आयटी प्रोफेशनल्स असावे की ज्यांची रात्रपाळी असते, दिवसपाळी असते, अमेरिकेच्या वेळेशी संबंध असतो, युकेच्या वेळेशी संबंध असतो आणि मग हे असे अनेक प्रॉब्लेम्स, टार्गेट्स असतात. काय सांगू शकाल त्यांना सर? मी अमेयला इतकंच सांगेन, अमेय आपण जे काही आयुष्यामध्ये करत असतो, कुठलंही काम करत असतो, हे काम आपण स्वतःच्या आरोग्यासाठी करत असतो आणि आरोग्यम धनसंपदा एवढं आपण हे म्हण आपण कायमच बोलतो पण ते पाळत नाही. मी त्यांना असं सांगेन की आता नवीन वर्षापासून तुम्ही असं प्रण करा की आरोग्य हे मी सर्वात प्रायोरिटी मानेन, बाकीच्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. किंवा कितीही तुम्ही पैसा जमवला आणि तुमच्याकडे आरोग्य जर नसेल तर त्या धनाचा आणि पैशाचा काहीच उपयोग नाही. तो इतकं त्रासदायक होऊ शकतं. तर तुम्हाला ते प्रायोरिटी ठरवावी लागेल की जरी माझं काम असेल तरी पण माझी झोपण्याची वेळ, माझी उठण्याची वेळ, माझी अन्न प्राशनाची वेळ, मी पाणी किती प्यावं आणि कधी प्यावं, ह्या सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर राहिलंच लागेल. आणि म्हणजे कुठेही तुम्ही काम करा, काहीही काम करा, कसंही करा. म्हणजे मला कौतुक वाटतं की आपले पंतप्रधान 16-16, 18-18 तास काम करतात असं ऐकलं, पण योगासन मात्र नियमित करतात. मला त्यांचं खूप कौतुक वाटतं की ते बघून, आणि त्यांच्यामुळे योगाचा आणि आयुर्वेदाचा प्रसार भारतामध्ये आयुषमुळे पुन्हा एकदा चालू झाला. इंटरनॅशनल योग दिवस सुद्धा सुरू झाला. तर त्याच्याबद्दल खरंच सरकार, आणि जर इतके बिझी असणारे आपले पंतप्रधान जर व्यायामासाठी वेळ काढू शकतात तर मला वाटतं आपल्याला कारण दाखवायला किंवा सबबी दाखवायला काही म्हणजे वेळच उरलेली नाहीये असं मला वाटतं. सर आरोग्यम धनसंपदा हे फार महत्वाचं वाक्य सरांनी सांगितलं. आपण यावर्षी संकल्प करू की धनश्रेष्ठी न होता आरोग्य श्रेष्ठी होणं हे फार महत्वाचं आहे. याविषयी लठ्ठपणा आणि संयुक्त उपचार याविषयी अशीच आपण माहिती घेत राहणार आहोत. स्थौल्याचे दुष्परिणाम काय होत असतात याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची आणि विश्रांतीनंतर डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट सुद्धा दाखवणार आहोत. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ही जी वनस्पती आपण बघतोय ही कडुनिंब नावाची वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये निंब असं म्हणतात. निंब सिक्त रसहा श्लितो लघु श्लेष्मात्र पित्तनूत असे हिचे गुणधर्म सांगितलेले आहेत. या वनस्पतीचं चूर्ण, पानांचं चूर्ण जर आपण पोटामध्ये घेतलं तर यकृताला उत्तेजना मिळून पिवळ्या धमक रंगाचे जुलाब होतात.
त्यामुळे यकृताची सूज कमी येते. दारू पिणाऱ्या लोकांसाठी ही वनस्पती खूपच उपयोगी पडते. दारू सोडून जर याचं सेवन केलं गेलं तर यकृताचा आजार यांनी पूर्णतः बराही करता येतो. याबरोबरीनंच कामवासना कमी करण्यासाठी ऋषी मुनी ह्या वनस्पतींचा वापर पोटामध्ये करत असत. याच्या जोडीला जर आपण पावभाजीसारखे पदार्थ, कांदा लसूण जर सोडलं तर ह्याचा उत्तम उपयोग आपल्याला सुद्धा होऊ शकतो. याच्या जोडीला या वनस्पतीमध्ये जो डिंक निघतो तो कडू रसाचा असतो आणि पोटामध्ये जर तो आपण गरम पाण्याच्या वरती घेतला तर आम्लपित्त किंवा हायपर ॲसिडिटी उत्तम पद्धतीने कमी येते. बऱ्याच लोकांना पोटामध्ये गुबारा धरणं, शौचाला साफ न होणं अशा पद्धतीच्या तक्रारी असतात. त्याला सुद्धा आत्ता सांगितलेला प्रयोग जो आहे तो उपयोगी आहे. याच्या बरोबरीनं बऱ्याच झाडातून ह्या झाडातून पाणी येण्याचा एक प्रकार वर्षातून 2 वर्षातून किंवा काही वेळेला 5 वर्षातून घडतो. तर ते पाणी जे आहे ते म्हणजे कडुनिंबाची गंगा आहे आणि ते पोटामध्ये जर घेतलं गेलं तर रक्ताशी संबंधित आजार, पित्ताशी संबंधित आजार, त्वचा रोग, खरूज, नायटा आणि गचकरणं हे उत्तम पद्धतीने कमी करण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग होतो. किंबहुना चंदनाच्या खोडामध्ये कडुलिंबाच्या खोडाची भेसळ सुद्धा करतात. परंतु चंदनाचे जे गुण आहेत ते सगळेच कडुलिंबाच्या ठिकाणी आहेत. कडुलिंबाची आंतरसाल वापरावी आणि याच्या मुळाची साल त्याच्यापेक्षा जास्त गुणकारी आहे. याच्या पानांचं चूर्ण नस्यासाठी जर वापरलं तर अर्धावभेदक, सूर्यावर्त, मायग्रेन हे जे त्रास आहेत ते उत्तम पद्धतीने कमी येतात. तोंडामध्ये आपण दात घासण्यासाठी या वनस्पतीचं चूर्ण जर वापरलं तर त्यांनी उत्तम पद्धतीने कॅव्हिटीज कमी येतात, कीड कमी येते, जिभेची रुची वाढते. याच्या बरोबरीनं या वनस्पतीच्या काढ्याच्या गुळण्या केल्या तेव्हा नाकामध्ये त्याचे थेंब टाकले तर शीतपूर्व ज्वर किंवा मलेरियाचा ताप जो आहे तो झपाट्याने कमी यायला लागतो. थोडक्यात असं सांगता येईल की ही वनस्पती कडू रसाची आहे, शीतवीर्याची आहे आणि रक्ताची शुद्धी उत्तम पद्धतीने करणारी आहे. यकृताचे आजार यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात आणि मोठ्या तळ्यातलं पचनही खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. 35 आणि 40 वर्षातील वयोगटातील सर्व स्त्री पुरुषांनी कोणत्या रक्त तपासण्या वार्षिक केल्या पाहिजे ही तर आपण माहिती घेतलीच, पण ह्याचबरोबर 35-40 वर्षातील वयोगटातील आणि वरच्या स्त्रियांनी वर्षातून एकदा स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊन स्तन आणि गर्भाशय मुखाची तपासणी सुद्धा आवश्यक केली पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे हे. सर, आपण ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी लठ्ठपणा या विषयावर बरीच चर्चा केली, बरंच तुम्ही लठ्ठपणा याविषयी सांगितलं, पण सर लठ्ठपणामुळे शरीरावर कोणकोणते दुष्परिणाम होतात याविषयी थोडं सांगा ना. लठ्ठपणा एक सिंड्रोम सारखा आहे. लठ्ठपणा झाल्यानंतर अनंत विविध प्रकारचे रोग येऊ शकतात. तर त्यापैकी आपण काही मुख्य रोग आहेत ते पाहू. तर लठ्ठपणामुळे संधिवात म्हणजे गुडघेदुखी, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि स्लीप ॲपनिया म्हणजे रात्री झोपेतल्या झोपेत श्वास कोंडणे अशा किंवा घोरणे, हा पण एक रोग होऊ शकतो. तर ह्याच्यावर आपण सविस्तर सर या विषयावर सविस्तर माहिती घेऊया. आपण आपल्याला ईमेलद्वारे पुढचा प्रश्न आलेला आहे. सुनील प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. सर ते असं विचारतात की माझं वजन डाएट करून कमी केलं पण काही काळाने पुन्हा वाढलं, तर मग ह्याविषयी काय करता येईल? म्हणजे पुन्हा पुन्हा असं वजन वाढत राहणं चांगलं नाही, याविषयी काय मार्गदर्शन करा? सर्वात महत्वाचं म्हणजे कधी कधी काय होतं, डाएट केलं, कधी कधी काही लोक ना क्रॅश डाएट करतात. म्हणजे अचानक म्हणजे काही असे निसर्गोपचार आश्रम वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये तुम्ही गेलात ना की तुम्हाला ते फक्त बॉइल्ड व्हेजिटेबल्स खायला देतात आणि फळांचा रस, म्हणजे दिवसभरातल्या कॅलरीज त्यांच्या 500-600 कॅलरीज देतात खायला आणि त्यामुळे धडाधडा वजन कमी व्हायला आणि त्यात मीठ सुद्धा नसतं. त्यामुळे पहिला वॉटर लॉस होतो, मग त्याच्यानंतर आपल्या शरीरातली प्रथिनं जातात आणि फार शेवटी फॅट लॉस होतो. म्हणजे सुरुवातीला काय जातं, म्हणजे हेल्दी आपल्या शरीरातल्या ज्या गोष्टी असतात आवश्यक जे प्रथिनं आणि मसल प्रोटीन ज्याला म्हणतात ते जातात आणि धडाधडा वेट लॉस. पण त्याच्यानंतर काय होतं, आपण घरी परत येतो निसर्गोपचार आश्रमातनं आणि घरी परत आल्यानंतर आपण नॉर्मल जेवण जेवतो. मग त्यात चपाती भाजी वरण भात आपण नॉर्मल जरी जेवण जेवलं आणि कमी जरी खाल्लं तुम्ही तर होणार काय, जे काही खाल्लेलं आहे ते पटा होणार आणि ते चरबीमध्ये होणार, कारण स्टार्वेशनचा मोड मध्ये बॉडी गेलेली आहे. तुमचा हे BMR कमी झालेला आहे, चयापचयाची रेट कमी झालेला आहे. अशा वेळी जे खाल्लंय ते अजून अंगाला लागणार, कारण शरीर इंटेलिजंट असतं. त्याला वाटतं की आता ह्याला मिळणार नाही खायला, पुढे पण ह्यांनी असंच केलं खायलाच घातलं नाही आपल्याला, तर त्याच्यापेक्षा जे खाल्लंय ते साठवून ठेवूया. बरोबर असं. त्याच्यामुळे मग हे असं विचित्रपणा लोक करतात आणि लोकांना वाटतं की पटापटा वजन कमी केलं की म्हणजे काय चांगलं छान, असं नाही आहे.
त्याच्यामुळे डाएट करताना सुद्धा आपण देशकाल प्रकृती पाहावी लागते. म्हणजे तुम्ही कुठल्या देशातले आहात, देशातले म्हणजे आता कोकणातला माणूस आहे, विदर्भातला माणूस आहे, मराठवाड्याचा माणूस आहे, खानदेशातला आहे, तर त्याचं अन्न काय आहे, तो अन्न कुठच्या प्रकारचं खातो आणि त्याच्यामध्ये टोटल कॅलरी किती आहे, मग किती तो कॅलरी स्पेंड करतो, बरोबर, कारण त्याचा व्यवसाय काय आहे, व्यायाम किती करतो, म्हणजे आपल्याला ते गुणोत्तर बघायला लागतं की तो खातो किती आणि कुठल्या प्रकारचं खातो. त्याच्यात ग्लायसेमिक इंडेक्स असलेले, हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे जसं बटाटा आहे किंवा भात आहे, तर ह्याचं प्रमाण जास्त आहे, किंवा पिष्टमय पदार्थ त्याचं प्रमाण जास्त आहे का, किंवा फॅटचं प्रमाण जास्त आहे. आता गुजराती लोक असतात, त्यांच्यामध्ये जास्त करून चरबीचं आपलं गोड खाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, तुपाचं प्रमाण जास्त, आणि लोणची आणि बऱ्याच प्रकारची लोणची आणि चुंदा, तेलकट खाण्याचं, जलेबी आणि फाफडा खाण्याची सवय असते, तर ती त्यांच्यासाठी पंचपक्वान्न. तर हे काय खातो त्याच्यावरून ठरवायला लागतं की काय नाही खायला पाहिजे आणि चयापचयाचा गती किती आहे. त्यानुसार खूप ट्रिकी आहे हे. म्हणजे ओबेसिटी एखाद वेळ वजन कमी करणं काय, एखाद्याला मी म्हणतो की तुम्हाला काय कोंडून ठेवलं मी तिकडे आणि फक्त पाणी प्यायला दिलं तर 10 दिवसात तुमचं 5-6 किलो वजन कमी होईल. पण ह्या स्टार्वेशनला हे उपासमार करून वजन कमी करणं एकदमच चुकीचं आहे. सर, मग असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेक वेळेला आपले प्रश्न विचारतात की मग मला काही औषध देऊ शकता का की ज्याने माझा ही चयापचय क्रिया वाढू शकते, याविषयी काय? अतिशय चांगला प्रश्न विचारलात. काही गुग्गुळ कल्प आहेत आयुर्वेदामध्ये, तर त्यांचा आपण वापर करू शकतो की ज्याच्यामुळे एकूणच भूक कमी लागते, भूक मंदावते असं आपण म्हणू शकतो. चरबी बर्न होण्याची किंवा चरबीचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं हे सांगू शकतो, म्हणजे फॅटचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. आता गार्सिन यासारखी एखादी आहे तर त्याचा आपण वापर करू शकतो. किंवा काही लिव्हर डिटॉक्सिफायर्स सुद्धा असतात की जी एक हे दाखवतो आम्ही. एक कॉम्बिनेशन करून एक किट बनवलं. त्या किट मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं घातलेली आहेत की ज्याच्यामुळे ती औषधं एकूण, म्हणजे त्याला आम्ही वेदिफिट किट म्हणतो. हे ह्यात फक्त औषधं आणि तेल आहे. तर ह्याचं गार्सिनिया द्रव्य चरबीचे विभाजन करतं, उद्वर्तन द्रव्य चरबी पातळ करतात, तेल मसाजचा त्वचेचा टोन आपण टिकवू शकतो, हरितकी सारखी औषधे पोट साफ करतात, गोक्षूर सारखी औषधे पाण्याची पातळी कमी करतात आणि मेदोहर द्रव्य शरीरातील मेदाचे विलयन करतात. हे सगळं कॉम्बिनेशन करून हा मी किट बनवलेला आहे. हा घरच्या घरी वापरता येतो. म्हणजे घरच्या घरी तुम्ही वापरून जर डाएट कन्सल्टेशन जर व्यवस्थित घेतलं, डाएट जर व्यवस्थित ठेवलं तर निश्चित घरच्या घरी सुद्धा तुम्ही वजन कमी करू. आणि हलका फुलका व्यायाम म्हणजे एक जवळजवळ 30 मिनिट वगैरे ब्रिस्क वॉकिंग जर आपण केलं, बाकी जे काही तुम्ही कराल ते सगळं ऍडिशनल आहे. बरोबर. म्हणजे औषधांची ही लिस्ट आहे, केवढी तरी औषधं आहेत की जी आपण वापरू शकतो फॅट लॉसवर, आणि ह्याचे साईड इफेक्ट काहीच नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट. कधी कधी काय होतं, काही औषधं वापरून आपल्याला भीती वाटते की साईड इफेक्ट वगैरे होतील काय, पण तसं नाही. तज्ञाच्या साह्याने आपण जर ही औषधं वापरली तर खूप फायदा होऊ शकतो. बरोबर. सर, आपण जेव्हा आता म्हणालो की स्थौल्याविषयी अनेक प्रश्न आले, आपल्याला थायरॉइड विषयी प्रश्न आले, फर्टिलिटी पीसीओडी विषयी आले, किंवा स्ट्रेस रिलेटेड इटिंग पॅटर्न्स ह्याविषयी आले. नेमका स्थौल्याचा दुष्परिणाम काय होता तुम्ही जे सांगितले त्यामध्ये महत्वाचा होता संधिवात. आज आपण बघतोय की अगदी 30, 35, 40शीतली लोक आपल्याला संधिवाताकडे म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस येतात, कारण त्यांचं वजन वाढलेलं असतं, त्याच्यामुळे गुडघ्यावर प्रेशर आलेलं असतं. याविषयी ही स्लाइड दाखवतो. वजन वाढलं की गुडघ्यावर 3 ते 6 पट भार वाढतो. म्हणजे आपण जेव्हा पाऊल खाली टाकतो किंवा जीने उतरायला तेव्हा ते 3 पट भार टाकतो आपण, आणि कमरेच्या सांध्यांवर 3 पट भार वाढतो. तर त्याच्यामुळे काय होतं, खुर्च्या झिजतात आणि सुजतात, पुन्हा संप्रेरकांचे बदल होतात, तर त्याच्यामुळे हाडांना वक्रता होते आणि संधिवात होऊ शकतो. तर ह्याला आपल्याला वजन कमी करायला ट्रीटमेंट घ्यावी लागते. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. छाया प्रश्न विचारतायत सोलापूरवरून. छाया असा प्रश्न विचारतायत की गॅस्ट्रिक बायपास सर्जरी म्हणजे काय? आता म्हणजे फार म्हणजे एक कुठे अघोर कर्म करायला सांगितलं तर मला ते सांगेन की गॅस्ट्रिक बायपास सर्जरीचा अर्थ असा की पोटात अन्न, जठरामध्ये अन्न साठवलं जातं, तर त्याचे 2-3 प्रकार आहेत. तुम्ही पंच करून जठराची जी पिशवी आहे ती छोटी करता,
तर ती छोटी केल्यामुळे काय होतं की अन्न आपण जास्त खाऊ शकत नाही. जास्त खायचा प्रयत्न केला तर उलटी येते, कारण ते साठवूच शकत नाही जास्त. किंवा कधी कधी काय होतं, अख्खच्या अख्खं किंवा अर्ध स्टमक काढून टाकलं जातं, की कधी कधी पूर्ण स्टमक काढून टाकलं जातं आणि इसोफेगसला डायरेक्ट इंटेस्टाईनशी जोडलं. त्याला आपण बायपास केला असं म्हणतो, गॅस्ट्रिक बायपास. पण असं आहे की हे अघोर कर्म आहे असं मला वाटतं. संयुक्त उपचार पद्धत ह्याच्यापेक्षा कमी खाणं, तुम्हाला जर भूक आणि स्वतःच्या मनावर संयम ठेवला तर जास्त बरं. म्हणजे आहाराचं जर नियमन आपण केलं आणि थोडंसं योग्य जीवनशैली आपण जर अंगी बाळगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या प्रकारच्या सर्जरीकडे जाण्याचं प्रमाण तरी आपलं नक्कीच कमी होऊ शकतं. या आणि अशा अनेक प्रश्नांवर आपण सरांकडनं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लठ्ठपणा आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. कार्यक्रम 6 जानेवारी 2017 चर्चा करणार आहोत डॉक्टर अमोल लुंकड यांच्याबरोबर. 7 जानेवारी 2017 सकाळी रात्री आपण कार्यक्रमात चर्चा करणार आहोत डॉक्टर समीर जमदग्नी यांच्याबरोबर. 8 जानेवारी 2017 रात्री 8 वाजता आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर सत्यन गुजर यांच्याबरोबर. सर, जेव्हा आपण म्हणतोय की स्थौल्य, आपण वेगवेगळी कारण वेगवेगळे त्याचे दुष्परिणाम बघितले. सर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि स्लीप ॲपनिया फार महत्वाचे दुष्परिणाम आहेत आणि अतिशय जीवनाला घातक सुद्धा हे दुष्परिणाम ठरू शकतात ना सर? अगदी अगदी. आता पहिलं उच्च रक्तदाबच बघ ना, त्याच्यामुळे किडनीवर प्रेशर येतं आणि त्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. किंवा बरेच कारण, रेनिन अँजिओटेन्सिन संस्थेचं कार्य बिघडतं, त्याच्यामुळे उच्च रक्तदाबामुळे वेगवेगळे दुष्परिणाम होतातच आणि त्याच्यामुळे सुद्धा किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे हृदयरोग, पक्षाघात, किडनी निकामी होणे वगैरे वगैरे होऊ शकतं. मधुमेह, डायबेसिटी, हाच नावच बदल की ओबेसिटीमुळे झालेला डायबिटीस किंवा डायबिटीस आणि ओबेसिटी, त्याला डायबेसिटी म्हणतात. तर इन्सुलिन रेझिस्टन्समुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत जातं आणि मधुमेह होतं. त्याच्यामध्ये अतिरिक्त भूक, तहान आणि पोटावरील चरबीचं प्रमाण वाढणं वगैरे वगैरे होतात. त्याच्यानंतर हृदयरोग हा फार महत्वाचा आहे. म्हणजे जेवढा माणूस जाडा तेवढं त्याला हृदयरोग होण्याची शक्यता जास्त. मधुमेह त्याला होऊ शकतो आणि मधुमेह झाल्यामुळे सुद्धा हृदयरोग होऊ शकतो. 2 ते 3 पट अशी शक्यता असते सामान्य माणसापेक्षा इतर ह्यांना हृदयरोग होण्याची. आणि हृदयरोगाचे दुष्परिणाम आपल्याला माहितीच आहेत. त्याने सगळं मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. बाकी सिम्पटम, धाप लागणे वगैरे ह्या ते नॉर्मल सिम्पटम्स आहेत. स्लीप ॲपनिया म्हणजे रात्री झोपेमध्ये श्वासावरोध होतो आणि कधी कधी त्यामुळे अटॅक सुद्धा होऊ शकतो. हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो किंवा रात्री माणूस घोरू पण शकतो खूप जास्त. तर हे दुष्परिणाम साधारण सांगता येतात आपल्याला. सर, आणि संयुक्त उपचार काय करू शकतो आपण? संयुक्त उपचारांमध्ये मगाशी मी जसं ते वेदिफिट किट दाखवलं आमचं, ज्याच्यामध्ये विविध औषधं असतात. त्यापैकी ही काही औषधं आहेत. खदीर आहे, गुग्गुळ आहे, मेथी आहे, मध आहे, लसूण आहे, वेखंड आहे. त्याच्यानंतर ही औषधं मगाशी दाखवली. हा किट मी मगाशी तुम्हाला दाखवला. तर खास काही पंचकर्म आहे. त्या पंचकर्मामध्ये एक सर्वात मोठं महत्वाचं म्हणजे लेखन बसती आणि उद्वर्तन. आता त्याच्यामुळे होतं काय की शिरांची मुखे विकसित होतात, सूक्ष्म रंध्रे खुली होतात, मेदाचे पाचन आणि विलयन होते, अग्नीचे दीपन होऊन कफाचे शमन होते आणि उद्वर्तनामुळे घाम येणं सुद्धा कमी होतं. तर हे उद्वर्तन हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर वमन विरेचन बस्ती ही कर्म तर करतो, पण लेखन बस्ती ह्याच्यामध्ये जे द्रव्य वापरलं जातं ते शरीरात चिकटलेला अतिरिक्त क्लेश, चरबी कमी करणारे व औषधीचे गुणधर्म वाढवणारे आहेत. आणि बस्तीद्वारे दिल्या गेलेल्या औषधांचे शरीरात लगेच शोषण होते.
निश्चितच याविषयी अजून आपण माहिती घेत राहूया. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली की दिनांक 18 डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या भाग्यवान 3 विजेत्यांची नावं आणि आजच्या कार्यक्रमाच्या भाग्यवान विजेत्यांची नावं आम्ही याच महिन्याच्या 15 जानेवारीच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येतील असं तुम्हाला सर्वांना आम्ही सांगू शकतो. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे, लठ्ठपणासाठी उपयुक्त ठरणारे पंचकर्म कोणते? 1. नस्य, 2. लेखनबस्ती आणि उद्वर्तन, 3. शिरोधारा. SMS साठी क्रमांक 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख 3 जानेवारी 2017 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स तर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. कार्यक्रम तुम्हाला पुन्हा बघता येईल. पुन्हा प्रक्षेपण आहे सोमवार दिनांक 9 जानेवारी 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hello.drdkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri यावर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. संयुक्त उपचार पद्धतीत महत्वाचे औषधी, वैदिक किट, पंचकर्म ह्याविषयी माहिती घेतली. ॲक्युपंक्चर ह्याविषयी सुद्धा आता माहिती घेऊया. सर काय सांगाल? ॲक्युपंक्चर मध्ये मी सांगितलं की त्याच्यामध्ये खास करून भुकेची संवेदना कमी होते आणि हॉर्मोन्स जे आहेत त्याचं बॅलन्सिंग होतं. थायरॉइड आहे किंवा इन्सुलिन आहे त्याचं बॅलन्सिंग होतं आणि त्याच्यामुळे आपोआपच ओबेसिटी कमी होते. म्हणजे नुसतं ॲक्युपंक्चर वापरून देखील काही डॉक्टर्स ओबेसिटी कमी करतात. म्हणजे हे फार सांगावं असं वाटतं. अल्ट्रासोनिक लायपोलायसिस नावाची एक आहे ट्रीटमेंट. ह्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड वापरला जातो आणि ह्यानी मसाज केला जातो प्रोबनी. तर त्याच्यामुळे होतं काय, त्यात एक तर त्यात वेदना होत नाही, शरीरातील विषार बाहेर पडतो, कमी वेळात जास्त फायदा होतो. म्हणजे इंच लॉस होण्यासाठी, इंच जसं उद्घर्षण एक ट्रीटमेंट आहे तसं इंच लॉस साठी अल्ट्रासोनिक लायपोलायसिस आमच्याकडे केलं जातं. अच्छा. म्हणजे काही लोकांना ओव्हरऑल ओबेसिटी कमी करण्यात इंटरेस्ट नसतं. बरोबर. त्याच्यामुळे आपण त्याला. सर आहार कसा घ्यावा याविषयी थोडक्यात सांगू शकाल का? हे बघा, रोज सरासरी आपल्याला 50 ते 60 ग्रॅम प्रोटीन, 100 ग्रॅम कर्बोदके आणि चरबी एक 15 ग्रॅम शरीरास मिळायला हवी. हे असं नियमन आपल्याला साधारण आहाराचं करायचं. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम नॅचरोपॅथिक फूड्स मध्ये पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, ह्याच्यामुळे आपल्याला क्षार आणि जीवनसत्वे व्यवस्थित मिळतात. ते एकूण शरीराला आवश्यकता किती आहे तुमच्या, तर त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं. जर त्याप्रमाणे आपण केलं तर हा फार. त्याचप्रमाणे आहाराबरोबर आपल्याला व्यायाम करायचा आहे. बरोबर. चालणं हा सगळ्यात मस्त व्यायाम. 4 ते 5 किलोमीटर रोज चालायला पाहिजे. सूर्यनमस्कार आहेत. नवली, कपालभाती यांनी पोटावरची चरबी कमी होते. स्पॉट जॉगिंग आहे, दोरीच्या उड्या आहे, सायकल आहे, किक बॉक्सिंग आहे, पोहणे हा बेस्ट व्यायाम. तर हे सगळे व्यायाम जर एक आपण केले त्याला काय आपल्याला. म्हणजे संयुक्त उपचार पद्धतीमध्ये एक सर्वांगीण चिकित्सा, आहार, व्यायाम, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर, पंचकर्म म्हणजे विविध प्रकारची पंचकर्म, औषधी कर्म या सर्वांचा एक एकत्रित मिलाफ असा आहे आणि जो स्थौल्यावर म्हणजेच लठ्ठपणावर अतिशय प्रभावी आहे. लठ्ठपणाविषयी अनेक प्रश्न अजूनही माझ्या मनात आहे. सर थोडक्यात मला उत्तर द्या, स्थूलता हा आजार आहे का? आजार तो एक आजारां निर्माण करणारा घटक आहे. स्थूलतेमुळे मधुमेह, हृदयरोग होतो का? स्थूलतेमुळे मधुमेह, हृदयरोग आणि इतरही रोग होतात. क्रॅश डायटिंग स्थूलतेवर इलाज आहे का? क्रॅश डायटिंगमुळे वजन कमी होतं पण नंतर पटकन वाढतं. अतिलठ्ठपणामुळे गर्भधारणेस अडचण येऊ शकते का? हो, नक्कीच येऊ शकते, कारण हार्मोनल दुष्परिणाम होतात. स्थूलतेवर इलाजाची चतुसूत्री काय आहे? आहार, व्यायाम
औषध आणि पंचकर्म ही इलाजाची चतुसूत्री आपण निश्चितच ठेवायची आहे. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? तुमचं लठ्ठपणा वजन वाढते की नाही हे तुम्ही सतत चेकवर असलं पाहिजे. आणि आता नवीन वर्ष आहे तर हा प्रण कराच की लवकरात लवकर आता मी ही चतुर्सूत्री वापरू शकतो. आहार, औषध, व्यायाम आणि पंचकर्म. म्हणजे जर गरज पडली तर संयुक्त उपचार हे कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर सहजपणे आपण वजन कमी देखील करू शकतो आणि सहजपणे आपण वजन मेंटेन पण करू शकतो बराच काळ. तर हा जो भाग आहे, पुन्हा तुम्हाला समजा सेंटरमध्ये येऊन करू शकत नसाल आपण पंचकर्म वगैरे, तर आहाराचा आम्ही गायडन्स तुम्हाला देतो, व्यायाम काय करा सांगतो आणि वेदीफिट किट घरच्या घरी तुम्ही बसून वापरू शकता. म्हणजे या नवीन वर्षामध्ये हा नवीन संकल्प करायला हरकत नाही की आपण संयुक्त उपचार पद्धती अवलंबूया आणि लठ्ठपणा कमी करूया. काय म्हणाल सर? अगदी जरूर. म्हणजे काय, आपण सर्व नॅचरल वेने आपण कमी करायचा प्रयत्न करतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे कुठलाही सर्जरी किंवा असे अघोरी प्रकार न करता, कुठलेही दुष्परिणाम न होता आपण सातत्याने हळूहळू वजन कमी करू शकतो आणि मेंटेन ठेवू शकतो. कारण कधी कधी कसं आहे, क्रॅश डायटिंगने वजन कमी करणं सोपं आहे पण ते मेंटेन होत नाही. तर हा मोठा प्रश्न असतो. तर हा फार महत्वाचा भाग लक्षात घेतला तर वजन कमी करून नियंत्रणात ठेवता येईल. निश्चित. म्हणजे पूर्वचा काय इतिहास होता हे विसरून जाऊन, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. जसं पाणी एका ठिकाणी थांबून चालत नाही, स्वच्छ राहण्यासाठी त्याला चालायला लागतं, तसंच जीवनामध्ये जर आपल्याला आरोग्यपूर्ण राहायचं असेल तर आपल्याला सुद्धा सतत चालत राहणं महत्वाचं आहे, सतत पुढे बघत राहणं महत्वाचं आहे आणि चालण्याचा व्यायाम करत राहून व्यवस्थित आहार, योग्य पंचकर्म, योग्य अॅक्युपंक्चर करून एकत्रितपणे लठ्ठपणा कमी करण्यामध्ये आणि स्वास्थ्याकडे जाण्यामध्ये मार्गक्रमण करत राहणं फार महत्वाचं आहे. असेच स्वास्थ्य विषयक विविध कार्यक्रम आम्ही नेहमीच तुमच्या समोर घेऊन येत असतो. नवीन वर्षात सुद्धा तुमचा हा उत्साह, तुमचा हा लोभ आमच्या समोर नेहमीच कायम असावा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि अशी आशा सुद्धा करते. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना लठ्ठपणा आणि संयुक्त उपचार याविषयी अतिशय छान माहिती दिली, त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.